जय भीम मित्रांनो, मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे योगिता बनसोड. तर इथं सकाळची सुरुवात झाली होती. सकाळी चाय नाश्ता केला आम्ही. नंतर मग इथं माझ्याकडे एक बॉटल होती, मी मिशोवरून मागवल्या होत्या. त्यात मी ऑइल टाकलं आणि थोडंसं हेअर केअर करून घेतलं. स्काल्पमध्ये आज चांगल्या प्रकारे तेल लागतं त्या बॉटलने, म्हणून मग मी मागवलं होतं. कसं आपण तेल लावत असतो केसांना, मग मध्येच काही काम पडलं की आपण अजून ते तेलकट हात असतात तसेच, म्हणून मग कसं हे बॉटल पूर्ण केसांच्या मुळांपर्यंत पण तेल लागते, म्हणून म्हटलं घेऊया. तर मी घेतल्या होत्या त्या बॉटल्स. मग असं थोडंसं लावून घेतलं तेल, जास्त नव्हतं केलं मी ऑइलिंग, थोडंच केलं होतं. खूप म्हणजे माझी श्रीषा झाली होती त्याच्यानंतर खूप माझे केस गळत होते. मग थोडंसं ऑइल वगैरेच लावायला लागले, तर मग त्याच्यामुळे केस गळणं पण कमी झाले. नंतर मग इकडे किचनमध्ये नाश्ता वगैरे झाला होता, नाश्त्याचे भांडे वगैरे पण आवरून झाले होते. थोडंसं म्हटलं की आज थोडंसं क्लिनिंग वगैरे करू. किराणा पण घरातला सगळा संपला होता, किराणा पण आणायचा होता. कसं आम्ही महिन्याचाच किराणा भरतो ना, त्याच्यामुळे मग मी बाहेरून लोकल स्टोअरवरून काहीच सामान आणत नाही. आणि आज जाऊ उद्या जाऊ, ह्या मुली पण आजारी होत्या, त्याच्यामुळे आमचं किराणा आणायला जाणंच झालं नाही. जसं होतं तसंच मी चालू देत होती. पण म्हटलं आता खूप झालं, आता संपत आलं सगळं, आता काहीच नाही, तर आता आणावंच लागेल. त्यासाठी मग आज जायचं होतं आम्हाला. हे रॅक वगैरे पण घासून घेतलं आणि मग ते ह्यासोबत मी छोटंवाल्यासोबत मोठं बी रॅक घासून घेतलं स्टीलचं, कारण की ते पण चिकट वाटत होतं. काय कामाला गेलो बाहेर कुठं तर मग सुट्टी असते, पण मग घरी राहणाऱ्याला सुट्टी नसते आणि घरातले राहणाऱ्यांचे कामं दिसत नाही. पण खरंच खूप कामं असतात घरात पण. म्हटलं चांगलं चला, आता तिचे पप्पा घरी येतं, ते पाहतात पोरींले, तर करून घेते म्हटलं पटापट. सगळे डबे वगैरे काढले, चिकट झाले होते थोडे तेलाने. मी दर महिन्याला किराणा भरायच्या पहिले सगळं क्लिनिंग करून घेते. तिथं काही घासलं जात नव्हतं. ते रॅक पण काढलं लाकडाचं, त्याला पण बाहेर घासून घेतलं. त्याला थोडंसं उन्हात ठेवलं बाहेर, असं हवेशीर. डब्यात थोडं थोडं जे सामान होतं ते सगळं काढून घेतलं. असतं कसं दर महिन्याला काही काही सामान घेतलं की मग ते डबे येत राहतात. जसं गुळाचे डबे, आता मी 5-6 डबे गुळाचे जमा केले होते, हे असे लाल झाकणाचे. तर मग त्याचे सगळे स्टिकर वगैरे काढून घेतले आणि त्याला धुवून घेतलं. आणि मग कसं यूजला होऊन जातात ते. कसं आपण इकडे रेंटने राहतो आणि रेंटच्या घरामध्ये उगाचच जास्त भांडे घ्यायचे, स्टीलचे मोठे मोठे भांडे घ्यायचे, ते मला नाही आवडत. कारण की रेंटचं घर कसं कधी पण खालीच करावं लागते. त्याच्यासाठी जास्त पसारा नाही केलेला तेच चांगलं असते. जेवढं लागते तेवढ्याच गोष्टी मी घरात ठेवते, जास्त उगाचच पसारा काही करत नाही. इकडे मम्मी पटकन असं क्लिनिंग वगैरे करून घेत होती. असे सामानाचे डबे आले की कोण कोण वापरते? मी तर वापरते. तुम्ही पण वापरतात का असे डबे? चांगले वाटतात, एकसारखे दिसतात ना. मग मी पटकन असे भांडे वगैरे ते धुवून घेतले आणि इकडे टेबल घेतला घरात, टेबलवर ठेवत होती. म्हटलं मग पटकन पाणी गळून जाईल, पटकन ठेवून देईन त्याच्यावर, कारण की आज त्यांच्या सुट्टी असल्यामुळे म्हटलं की पटकन मग हे धुवून घेते. नंतर किराणा पण आणायचा होता. किराणा थोडासा सकाळी नाश्ताच केला होता आम्ही, जेवणाचं काही बनवलं नव्हतं. आणि लगेच मग मी क्लिनिंग करायला लागली होती. सगळे डबे घासून घेतले. काही काही जे राहिलेले होते, स्टिकर वगैरे होते त्याच्यावर चिकट होते, ते थोडे भिजवून ठेवले होते, मग नंतर घासले ते. मग नंतर इकडे आम्ही म्हटलं की चला किराणा आणून घेऊ. त्रिशाच्या पप्पाच्या गाडीतलं पेट्रोल वेळेवरच संपते. कधी पण पेट्रोल कमी असो काही असो, घरी येतात आणि नंतर मग गाडी लोटत न्यावं लागते कधी कधी पेट्रोल पंपापर्यंत, टाकून कधीच आणत नाही ते. आणि मग डीमार्टला पोचलो आम्ही. रविवारचा दिवस होता, तर पटकन आलो होतो आम्ही लवकरच, कारण की मी सकाळी लवकर उठली होती आणि लवकर कामांना लागली होती. इकडे श्रीशाला असं ट्रॉलीमध्ये बसवून आणि पटकन किराणा घ्यायला लागली. काय नाही, जे बेसिक वस्तू लागतात घरामध्ये आपल्याला त्याच मी घेतल्या, जास्त रिकामं काहीच नाही घेतलं. इकडे मी किराणा भरत होते आणि इकडे बापलेकांचं पापड निवडणं चालू होते, पापड घेत होते. पटकन असं पटापट किराणा भरून घेतला, कारण की मग गर्दी पण वाढत होते डीमार्टला. कसं घरामध्ये सगळं संपत आलं ना की मग काहीच सुचत नाही काय करावं काय नाही. सकाळी डब्बा पण बनवावा लागतो, यांचा डब्यासाठी पण भाज्या वगैरे लागतात, सगळे मसाले लागतात. मग त्याच्यासाठी किराणा आवश्यक होता मला आणून घ्यायचा आज. मग पटकन मी असं किराणा बेसिक वस्तू ज्या लागतात त्या भरून घेतल्या. नंतर इकडे वरती गेलो डीमार्टमध्ये. म्हटलं बघूया काही
कपडे वगैरे असं सहज जाऊन आलो. तर इकडे श्रीशाला मस्त ही डॉल भेटली होती बघा, डॉलसाठी कशी करत होती. तिच्या जवळची घेतली की ओरडत होती. मस्त तिची मस्ती चालू होती, कुणाचं काय हिचं काहीच चालू होतं. मग नंतर थोडासा किराणा भरून घेतला आम्ही आणि नंतर बिल काउंटरवर आलो. इकडे पटकन असं त्रिशाच्या पप्पाने बिलिंगसाठीच्या लाईनमध्ये लागले. मग नंबर आला. इकडे हिला हे चॉकलेट भेटलं, हे फुटत नव्हतं, बिल केलेलं नव्हतं, हिचं चालू होतं फोडणं. मग त्यांना म्हटलं पटकन एका चॉकलेटचं बिल करा, हिला थोडं खाऊ घालते, बघा कशी करते चॉकलेटसाठी. मग त्यांनी ते चॉकलेटचं बिल करून दिलं. मग मी तिला घेतलं, मी बाजूला गेली आणि मग यांनी असं सगळं बिलिंग वगैरे करून घेतलं. मी साईडला उभी राहून तिला चारलं. नंतर मग घरी आलो. जेवण तर बनवलेलं नव्हतं. मग ह्या मी पावट्याच्या शेंगा आणल्या होत्या, त्याचे दाणे पाडलेले होते. तुम्ही काय बोलता, याला पोपटी वाल बोलत असतात कोणी कोणी. मी पहिल्यांदाच ही भाजी ट्राय करत होती. तर मी माझ्या मनानेच जशी येईन तशी करत होती, पण भाजी ही खूपच छान झाली होती. मी तर तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्हीसुद्धा एकदा ही भाजी अशा प्रकारे बनवून बघा. मस्त हे पावट्याचे दाणे मी भाजून घेतले. त्याच कढईमध्ये परत मिरच्या भाजून घेतल्या, शेंगदाणे भाजून घेतले, लसूण भाजून घेतला. भाजी एवढी चांगली झाली होती ना, खूपच भाकरीसोबत खूपच चांगली लागत होती. त्यात मी एक आल्याचं तुकडं पण टाकलं. इकडे कोथिंबीर टाकून घेतली आणि जिरं घेतलं. हे सगळं मिश्रण हे थोडंसं मीठ टाकून मिक्सरला बारीक करून घेतलं होतं. भाजी खरंच खूपच चांगली झाली होती, खूप. थोडीशी हळद पण टाकून घेतली मी वाटतानीच. सगळं डबे वगैरे घासले होते त्याच्यामुळे मग पॅकेटमधलेच हळद टाकली. त्या पावट्याच्या शेंगा अशा दिसतात ना, मला कधी वाटलंही नव्हतं की त्यामध्ये एवढे दाणे असतात. मी कधीच घेतलेली नव्हती. आज पहिल्यांदाच त्या शेंगा आणल्या. मी म्हटलं एवढ्या घेऊन जातात बायका, काय माहिती कसे लागतात. तर म्हटलं चला एकदा घेऊनच जाऊ. घेतल्या मी, पण मग खरंच खूप आवडल्या. आता याच्या पुढे आणत जाईल मी. मग इकडे मसाला असा बारीक करून घेतला. माझ्याकडे थोडी मेथी पण होती. मेथी पण खूप छान फ्रेश अशी मेथीची भाजी होती. मेथीची भाजी तोडलेली होती. मग मी त्या मसाला भुजलेल्या कढईत तेल टाकून घेतलं आणि मेथीची भाजी जी होती ना, ती थोडीशी धुवून कापून घेतली आणि ती टाकली पहिले तेलामध्ये. तेलामध्ये टाकून तिला थोडीशी परतून घेतली चांगली थोडा वेळ. आणि जे आपण पावट्याचे दाणे भाजून घेतलेले होते ना आधी, ते त्यामध्ये टाकले मी. ते मस्त असे थोडा वेळपर्यंत मेथीची भाजी आणि दाणे ना एकत्र शिजू दिले, म्हणजे 5-1 मिनटं. आणि जो मी आपण मिक्सरमधून बारीक केलेला मसाला होता ना, तो मसाला मग मी त्याच्यामध्ये वरतून टाकून दिला. वरून टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण की आपण सगळं आधी भाजलेलं होतं ना. मसाला टाकून घेतला मस्त. ते मिक्सरमध्येच थोडंसं पाणी टाकून मग त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं भाजीमध्ये, आपल्याला लागेल तेवढं पावट्याचे दाणे शिजेपुरतं. भाजी तर एक नंबर झाली होती. मग मस्त नंतर यांना जेवण वगैरे देऊन दिले. मी पण जेवण करून घेतलं, कारण की माझे एवढे भांडे पडलेले होते ना, खूप पसारा झाला होता. मग मी काय केलं, जे आधीचे माझे दुपारचे भांडे घासलेले होते ते डबे वगैरे पुसून घेतले. पहिले किराणा वगैरे भरला आणि जेवणं वगैरे करून घेतले आम्ही. आणि नंतर मी तो किराणा सगळा भरल्यावर हे भांडे घासले, किचन आवरलं आणि रात्री 11:30-12-1 वाजेपर्यंत मी कामच करत होती. कारण की मला माहिती आहे सुट्टी नसली यांची की माझ्याच्यानं हे काम होणार नाही. उद्या माझं किचन असंच राहील, खूप वेळ होईल. त्याच्यासाठी मी रात्रीचं म्हटलं थोडंसं झोपायला त्रास झाला तर चालेल, पण हे कामं मी करून घेते. किराणा वगैरे सगळा व्यवस्थित भरून किचन वगैरे आवरून मला रात्रीचं 1 वाजला झोपायला. मी सगळं आवरूनच झोपले. तर अशा प्रकारे माझा किराणा लावला आणि डबे बघा किती छान दिसत होते ना. तर असं सगळा किराणा लावल्यानंतर शिल्लकचा किराणा वरती सज्जावरती डब्यांमध्ये ठेवून दिला. तर आता हा झाला आपला 1 महिन्याचा किराणा. आणि आपला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. थँक्यू.